समजा तुम्हाला असा ईमेल येतो जो पेपाल कडून आल्यासारखा दिसतो आहे आणि त्यावर मोठ्या अक्षरात रिस्पॉन्स रिक्वायर्ड असं लिहिलेलं आहे, ज्यामुळे ते थोडं भीतीदायक वाटतं आहे. तो म्हणतोय, डिअर, तुमच्या पेपाल खात्यातली एक समस्या सोडवण्यासाठी मदत करायला आम्ही तुम्हाला थोड्या वेळापूर्वी ईमेल केलेला आहे. हे खरोखरच गंभीर वाटतंय, नाही का? पुढे लिहिलेलं आहे की तुमचं खातं अजूनही तात्पुरतं मर्यादित आहे, कारण आम्हाला तुमच्याकडून काही ईमेल आला नाही आहे. आम्हाला तुमच्या खात्यामध्ये काही असामान्य लॉग इन ऍक्टिव्हिटी दिसली आहे. कृपया तपासा की कोणीही तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या खात्यामध्ये लॉग इन केलेलं नाहीये. हे तर अजून भीतीदायक होत चाललंय. ईमेल मध्ये पुढे लिहिलेलं आहे की यामध्ये आम्हाला मदत करण्यासाठी आणि ही समस्या सुटेपर्यंत तुम्ही तुमच्या खात्यामध्ये काय करू शकता आणि काय करू शकत नाही हे पाहण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये लॉग इन करा किंवा रिझॉल्युशन सेंटरवर जा. पुढे लिहिलाय, नेहमीप्रमाणे जर तुम्हाला मदतीची गरज असेल किंवा काही प्रश्न असतील तर आमच्याशी संपर्क साधा. आम्ही नेहमीच इथे मदतीसाठी उपलब्ध आहोत. पेपालचे ग्राहक असल्याबद्दल धन्यवाद. सिन्सिअरली, पेपाल. हा असा ईमेल वाचल्यानंतर तुम्ही काय कराल बरं? आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला पेपाल काय आहे हे सांगते, ज्यामुळे तुम्हाला या ईमेलचं गांभीर्य लक्षात येईल. पेपाल हे तसंच ऍप्लिकेशन आहे जसं आपल्या भारतामध्ये गुगल पे आहे किंवा फोन पे आहे. त्याच्यामुळे हे एक पैशांशी संबंधित ऍप्लिकेशन आहे. म्हणूनच या ईमेलवर आपल्या बऱ्याच जणांची पहिली प्रतिक्रिया हीच असेल की अरे पेपाल, इथे तर माझे पैसे गुंतलेले आहे. इथे तर कोणीतरी लॉग इन करायचा प्रयत्न करत आहे आणि मला हे निश्चितपणे सोडवायचं आहे. आणि त्या काही क्षणांच्या घाईमध्ये तुम्ही या लॉग इन वर क्लिक कराल किंवा रिझोल्युशन सेंटरवर जाण्याचा प्रयत्न कराल. आणि हीच गोष्ट तुम्हाला एखाद्या भीतीदायक मार्गावर नेऊ शकते. कारण हे पेपाल सारखं दिसत असलं तरीही तुम्हाला ते खरोखरच पेपाल आहे का याची पडताळणी करणं आवश्यक आहे. आणि खरं तर इथे काही संकेत किंवा क्लूज आहेत जे स्पष्ट करतात की हे पेपाल नाही आहे. बघा बरं, तुम्हाला ते सापडतात का? सगळ्यात मोठा क्ल्यू या ईमेल ऍड्रेस मध्ये आहे. इथे जरीही service@intl.paypal.com असं लिहिलेलं असलं तरीही जेव्हा तुम्ही याच्या खऱ्या ईमेल ऍड्रेस कडे पाहता तेव्हा लक्षात घ्या की इथे पेपालचा ईमेलचा ऍड्रेस नाही आहे. त्यावर @outlook.com असं लिहिलेलं आहे. आणि हाच एक चांगला क्लू आहे की हा ईमेल पेपाल कडून आलेला नाही आहे. मग हे आहे तरी काय? तर याला फिशिंग अटॅक किंवा फिशिंग हल्ला असं म्हणतात. बरं, याला फिशिंग हल्ला असं का म्हणतात? मला असं वाटतं की ही कल्पना कदाचित यावर आधारित आहे की जेव्हा तुम्ही मासे पकडण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही माशांसाठी काहीतरी आमिष लटकवता, बरोबर? आणि कोणते मासे हे आमिष घेतात ते बघतात. पण याला FISH किंवा फिशिंग असं नाही म्हटलेलं, तर हा उच्चार PH लिहिलेला आहे. कारण ते खरोखर काय करत आहेत तर ते तुमच्या समोर रूपक दृष्ट्या एक आमिष दाखवत आहेत आणि ते बघतायत की तुम्ही ते आमिष उचलता की नाही. मग हे रूपक दृष्ट्या किंवा मेटाफॉरिकली कसं शक्य आहे? तर तुम्ही जेव्हा या लॉग इन वर क्लिक करता तेव्हा हे एका संशयास्पद कंपनी किंवा त्या व्यक्तीच्या वेबसाईटवर जाते आणि ती वेबसाईट अगदी पेपाल सारखीच दिसू शकते, पण ती paypal.com असणार नाही. तो काहीतरी एक वेगळाच वेब ऍड्रेस असेल. आणि हा संशयास्पद ईमेल ऍड्रेस पाहण्या व्यतिरिक्त हे सगळं टाळण्याचा अजून एक मार्ग म्हणजे काही ब्राउझर किंवा काही ईमेल ऍड्रेसेस मध्ये तुम्ही यावर स्क्रोल करू शकता आणि तुम्हाला ती वेबसाईट काय आहे ते दिसेल. किंवा तुम्ही यावर राईट क्लिक करून कॉपी URL असं म्हणू शकता आणि हा URL काय आहे हे पाहण्यासाठी तुम्ही तो जाऊन एखाद्या टेक्स्ट डॉक्युमेंट मध्ये पेस्ट करू शकता. आणि ही शक्यता खूप जास्त आहे की तो पेपालचा URL नसेल. खरं तर या प्रकरणामध्ये मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की तो पेपालचा URL नसेल. आणि कदाचित तुम्ही या वेबसाईटवर गेल्यानंतर ती पेपाल सारखीच दिसेल आणि ते तुम्हाला तुमचा पेपालचा युजर नेम आणि पासवर्ड टाकायला सांगतील. आता हे त्यांच्यासाठी मौल्यवान का आहे? तर तुम्ही त्यांना तुमच्या पेपाल खात्यासाठीचं युजर नेम आणि पासवर्ड दिला आहे, ज्याचा वापर ते नंतर तुमच्याकडून पैसे चोरण्यासाठी किंवा तुम्हाला दुसरे काही करण्यासाठी करू शकतात. आणि म्हणूनच खूप सावधगिरी बाळगा जेव्हा तुम्हाला असे तातडीचे ईमेल किंवा टेक्स्ट येतात. मला आत्ताच एक टेक्स्ट आला होता.
तुमचं Amazon अकाउंट धोक्यात आहे, तुमच्या खात्यावर आणखीन काही फसवणूक होणार नाही याची खात्री होण्यासाठी इथे क्लिक करा. बरं, असं दिसून आलं की तो URL तिथला वेब ॲड्रेस amazon.com नव्हता. तो मला एक संशयास्पद वेबसाईटवर घेऊन जाणार होता आणि ती संशयास्पद वेबसाईट खूप Amazon सारखी दिसत होती आणि म्हणूनच जर मी घाईत त्या वेबसाईटवर क्लिक केलं असतं तर कदाचित मी त्यांना माझा Amazonचा लॉगिन ID आणि पासवर्ड देऊन बसली असती. आणि म्हणूनच अशा फिशिंग हल्ल्यांवर लक्ष ठेवा. आणि यांना पकडण्याचा एक मुख्य मार्ग म्हणजे फसवणुकीबद्दल किंवा तुम्हाला घाबरवणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल संशय बाळगा आणि विचार करा, अरे हे खरोखरच होत आहे का? मग तुम्हाला जर वाटत असेल की हे खरोखर घडतं आहे तर सगळ्यात पहिले ईमेल ॲड्रेसेस चेक करा, वेब ॲड्रेसेसची पडताळणी करा आणि ते पहा की खरोखरच ज्यांच्याकडून आलेले आहेत असं म्हणताय त्यांच्याचकडून आलेले आहे का. त्याच्या नावामध्ये something@paypal.com असो की नसो काही फरक पडत नाही. तुम्ही त्याचा वास्तविक ईमेल ॲड्रेस काय आहे हे बघा आणि इथे काय लिहिलेलं आहे त्याचा फरक पडत नाही. खरं तर बघा त्याचा खरा URL काय आहे आणि तो संशयास्पद नाही आहे. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.